जय जिजाऊ. पृथ्वी तलावरील सर्व हिरकण्यांना माझा सर्वप्रथम सल्यूट. माझ्या बहिणींनो, आज हिरकणी बुरुजावर येत आहेत बचत गटातील हिरकण्या. या बचत गटांचं नाव जरी ऐकलं तरी सुद्धा एक असं कुठंतरी असं एक स्पिरिट येऊन जातं, एक ताकद येऊन जाते, एक आदर्श येऊन जातो. या छोट्या छोट्या हिरकण्या सगळ्या एकत्रित येतात आणि काय कमाल आणि धमाल करून जातात यावर विश्वासच बसत नाही. पूर्वीचा काळ आणि आताची सद्य परिस्थिती यामध्ये जर पाहिलं तर आज इतकं आनंदाचं वातावरण आहे ना, की या आपल्या तळागाळातल्या खेड्यापाड्यातल्या हिरकण्या शहरापर्यंत, देशापर्यंत, विदेशापर्यंत किती मोठी मजल मारलेली, किती मोठी धडक त्यांनी दिलेली आहे. या मॉलला फाईट केलेली आहे, या मोठ्या बाजारपेठेला, मार्केटला पार हादरून सोडलेलं आहे. इतकी ताकद या बचत गटांनी निर्माण केलेली आहे, या आपल्या बहिणींनी निर्माण केलेली आहे. खेड्यापाड्यामध्ये दिवस काढणाऱ्या, शिक्षण नाही, अंगात काही जास्ती खूप अगदी क्लासेस करून आणि शिकलेली काही कला नाही, अंगभूत कला त्या विकसित केलेल्या, पाहून पाहून शिकलेल्या, कुठले काही साधनं नाही, कुठल्या काही शिकवण्या नाही, पैसा नाही की नवीन नवीन कलागुण शिकवायला, काही न फक्त निरीक्षणातून आणि अभ्यासातून अशा या आपल्या शिक्षण घेतलेल्या हिरकण्या ज्या शिक्षित आहेत, काही थोड्याफार शिकलेल्या आहेत, तर त्यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावरती इतकी मोठी लढाई जिंकलेली आहे की त्याला तोल नाही कशाची. आणि एक स्त्री खेड्यातून येते आणि ती शहराला सामोरी जाते, शहरातल्या, देशातल्या आपल्या मार्केटला सामोरी जाते, ज्याचं तिला काही ज्ञान नाही. आज बचत गट इम्पोर्ट एक्सपोर्टपर्यंत आपला माल घेऊन जात आहे. इतकी मोठं नियोजन, इतक्या मोठ्या वस्तूंची निर्मिती अशा छोट्या छोट्या बचत गटातून आज आपल्या बहिणी करत आहेत. आता पूर्वी काय परिस्थिती होती की स्त्रिया फक्त काम करायच्या, घरी स्वयंपाक, रांधणं, वाढणं, उष्ट काढणं, मुलांना वाढवणं, बस इथपर्यंतच. त्यांचं स्वतःचं असं काही अस्तित्व नव्हतं. आणि एकदा घरातलं काम झाल्यानंतर मग फक्त ढोरकाम शेतामध्ये किंवा मग बाहेर काहीतरी मजुरीचं काम करणं, यामध्ये तिचं तारुण्य होरपळून जायचं, तिचं शिक्षण व्हायचं नाही, काही म्हणजे जे करावं असं वाटायचं. बाहेरची दुनियाच माहिती नाही, कधी घरातून बाहेर पडणं नाही, कधी तिला बाहेरच्या दिशेला घरातली माणसं नेतच नव्हते. त्यामुळे जगराटी काय चालू आहे, बाहेर काय आहे काय नाही, या बाह्य जगाशी तिचा काही संपर्कच नव्हता. त्यामुळे तिचं अस्तित्व असं कुठंतरी एक अडगळीत पडल्यासारखं झालेलं होतं. पण आजची परिस्थिती अतिशय सुंदर आहे आणि इतकं छान वाटतं जेव्हा आपण ग्रामीण भागामध्ये जातो, तिथल्या बाजारपेठेत पाहतो, पहिला आठवड्याचा बाजार आणि आताचं इतकं वेगळं दृश्य आहे या बाजारपेठेचं. आणि तिथं स्त्रियांचा इतका मोठा सहभाग, तर खूप छान वाटतं. स्त्रिया ज्या वेळेला त्यांचं वस्तूंचं सेल करतात, त्या दाखवतात, त्याची किंमत ठरवतात, आपल्याकडनं पैसे घेतात, देतात, व्यवहार करतानाची जी त्यांची बॉडी लँग्वेज असते, जो चेहऱ्यावरचा आनंद असतो तो इतका अप्रतिम असतो. मग भले ते खेडूत असो, अगदी म्हातारी असो किंवा कशीही असो, पण तिचं जे मार्केटिंग स्किल आता आहे ना, तर ते इतकं अप्रतिम आहे की काही वेळेस तर असंच आपल्याला स्वतःला वाटतं की जास्तीचे पैसे देऊन टाकावे. आणि स्वखुशीने मी तर ₹5, ₹10 तर अगदी ₹10 वस्तू असेल तर मी ₹20ची नोट काढून देते. त्या मला ₹10 परत रिटर्न देतात. मग मी मुद्दाम, अरे मला तर वाटलं मी ₹10च दिले. पण मी ते आतमधूनच तिला कुठेतरी एक बक्षीस म्हणून, एक माझा अंतर्गत आनंद म्हणून मी 10च्या ठिकाणी 20ची नोट देते. पण त्या बरोबर हिशोबाने मला ₹10 परत देतात. असं ठेवत नाही की मला आता 20ची मिळाली आणि समोरची नाही. तर आता खूप छान वाटतं. आणि स्त्रिया इतक्या प्रामाणिकपणाने छान मार्केटिंग करतात, त्यांचा वस्तू विकतात. खूपच इतकं छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं. एक आता
कुठेतरी स्वतःच्या पायावरती स्त्रिया सक्षम झालेल्या आहेत. या माझ्या बहिणी आता स्वतः डिसिजन घ्यायला लागलेले आहेत, स्वतः सर्व काही व्यवस्था पाहायला लागलेत, मॅनेजमेंट कळायला लागले, त्यांना मार्केटिंग कळायला लागले, प्रोडक्शन, इन्कम, सेल्स सर्व्हिस, ह्या सर्व काही गोष्टी आता आधुनिक पद्धतीने या आता अतिशय उत्तमरित्या पार पाडायला सक्षम झालेले आहेत. आता यातला द्विगुणित आनंद करणारा या बचत गटांचा एक असा आहे, तो सर्वांनाच आला असेल. आता आपण बऱ्याच जणी आपण बहिणी खास करून जातो बचत गटाकडे खरेदीला. आता लोणचं, पापड, कुरडया, सांडगे याच्या व्यतिरिक्त आपण इतर जे उत्पादन आहे, जे मार्केटमध्ये मिळते, म्हणजे आता मॉलमध्ये म्हणा किंवा आपण मोठ्या दुकानामध्ये जातो, होलसेलच्या दुकानामध्ये जातो खरेदीला, तर तिथं जे कलाकुसर केलेल्या वस्तू असतात की नाही, साड्यांवरची सुंदर अशी एम्ब्रॉयडरी म्हणा किंवा मग कुठेतरी टिकल्यांचे असे छानपैकी डिझाईन्स केलेले, पर्सेस छान केलेल्या, अजून वेगवेगळ्या प्रकारची जी आपली ज्वेलरी आहे, कानातली वगैरे, ते सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने या स्त्रिया बनवतात, हँडमेड, हाताने केलेल्या वस्तू. तर त्यासाठी त्यांनी मेहनत घेतलेली असते, स्वतः त्याच्यात जीव ओतलेला असतो आणि इतक्या आनंदाने, प्रेमाने त्यांनी त्या धाग्यांची गुंफण केलेली असते आणि ती इतकी छान, मनाला इतका आनंद देणारी असते की ते घातलं तरी असं वाटतं की आपण सोन्याचा, हिऱ्याचाच जणू काही हार घातलेला आहे. आणि त्यांचे कष्ट जेव्हा आपल्या शरीरावर असे विसावतात ना, छान वाटतं. तो पैशात त्याचं मोल नाही. आनंद हाच खरा दागिना आहे या मागचा. आणि या स्त्रिया आता प्रदर्शनामध्ये या हिरकण्या इतक्या सुंदर पद्धतीने नियोजन करतात ना, की त्यातल्या दोघी तिघी जाणार मस्तपैकी, छान त्या तिथं मालकाशी बोलणी करणार, प्रदर्शनासाठी आम्हाला जागा एवढी हवी आहे, आमचे एवढे टेबल्स आहेत, आमचे एवढ्या एवढ्या वस्तू आहेत, एवढं आमच्या कर्मचारी वर्ग आहे, एवढे आमचे स्टॉल आहे, त्याचं भाडं एवढं, त्याचं सगळं काही नियोजन, आर्थिक व्यवहार म्हणा किंवा त्याचं नियोजन म्हणा किंवा गाडी करून ते वस्तू आणणं, मांडणं, त्याचं सादरीकरण करणं, येणाऱ्या ग्राहकांना ते आकर्षित कसं वाटेल या पद्धतीने त्याचं सगळं मांडणी करणं. तर अप्रतिमरित्या या आपल्या बहिणी इतक्या त्यामागं मेहनत घेतात की विचारता सोय नाही. प्रसंगी तो त्या वस्तू डोक्यावर पण घेऊन वाहतात की कोणतरी येईल आणि उचलेल आणि मला मदत करणार नाही, काही नाही, खुशाल पटपट 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 येतात आणि अगदी छानपैकी की कोण आपल्याला बघेल तर लाजत मुटत बसतच नाही. आता काही असेल, कधी पोतं जरी असेल, काही असलं, पटकन आपल्या डोक्यावर घेणार आणि त्या जागच्या जागी बसेल. आणि त्यांना व्यवस्थित काटेकोरपणे सगळं काही नियोजन लागतं, व्यवस्थित हिशोब लागतो, कुठंही कसल्याही गोष्टीची टंगळमंगळ नाही. कुठली लोणच्याची बरणी कुठल्या फळीवर ठेवलेली, कुठल्या मसाल्याचा डबा कुठल्या पिशवीमध्ये आहे, कुठल्या वस्तू कुठे ठेवलेल्या, हे कितीही गर्दी असली, कितीही ऑर्डर असल्या तरी सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये हे बरोबर आठवणीत असतं की कुठं काय ठेवलंय, कुणाचं देणं किती, कुणाला घेणं किती, याचं संपूर्ण हिशोब, लिखापडी या स्वतंत्ररित्या करतात. बँकेचे व्यवहार करतात. प्रदर्शनाला ज्या वेळेला त्यांनी स्टॉल लावलेले असतात, त्या स्टॉलमधलं इन्कम किती मिळालेलं, काय त्याचा हिशेब, सर्व काही अगदी काटेकोरपणे त्यांचं नियोजन असतं. अतिशय सुंदररित्या आणि खूप छान अनुभव असतो प्रदर्शनातल्या बचत गटांच्या. एखाद्या मॉलमध्ये आपण जातो त्यावेळेला आपल्याला तिथं कोणी बोलायला चाललेलं नसतं, वस्तू घेतली टाकली, वस्तू घेतली टाकली पिशवी. इथं तसं नाही, इथं आपल्याला प्रेमाने बोलणारे असतात. मापंसुद्धा काही खायला जरी द्यायचं असेल तर ती मापात नाही. तुमचं 1000चं 1 किलोचं ग्रॅमचं वजन झालं तर त्याच्यावरती ते 1 चमचा मसाला तुम्हाला जास्तीचं देणार, हळद पावडर 1 चमचा जास्तीची देणार, खायला तुमच्या हातावरती एखादा पदार्थ हा चवीला देणार. तसं मॉलमध्ये आपल्याला कोण म्हणणार आहे, हे घ्या आणि लाडूची चव बघा, हे घ्या आणि बर्फीची चव बघा, हे घ्या आणि याची पदार्थाची विशिष्ट चव बघा, असं कोणी गोड बोलणारं सुद्धा नसतं. माणूस हा प्रेमाचा भुकेला आहे, आनंदाचा उपभोक्ता आहे. माणसाला अशा प्रेमाची देवाणघेवाण या बचत गटातील आपल्या बहिणी करत असतात. आपल्याला प्रेमाने त्या देतात वस्तू, 2 पैसे कमी पण घेतात, पुन्हा हातावर जास्तीचंही देतात, मापही जास्तीचं देतात, पुन्हा आग्रह करतात की आमच्याकडून घ्या, आम्ही तुम्हाला घरपोच वस्तू पोचवू, असं प्रेमाने आपल्याशी बोलतात सुद्धा.
तर असा प्रकार आपल्याला बाहेर कुठे आढळत नाही. पैसे तर काय आपल्याला मॉलमध्येही पे करायचे आहेत, इथं सुद्धा पे करायचे आहे. आज त्यांना आपण जर त्यांच्याकडून काही घेतलं तर 2 पैशांचा त्यांना आधार होतो. त्यांचं कुटुंब त्याच्यावर चालतं. नवऱ्याला 2 पैशाचा आधार देता येतो. लहान पोराबाळांना शिक्षणासाठी त्याचा उपयोग होतो. त्या पैशाने त्यांची चूल पेटते, त्यांचा उदरनिर्वाह होतो. पुढचं काही करायला त्यांना 2 पैसे हाताशी खेळते राहतात. थोड्या पैशाचं सेव्हिंग करता येतं, दुखासुखाला ते पैसे त्यांना वापरता येतात. तर आपणही तसा विचार करायला हवा, की आपण मॉलमध्ये इकडं-तिकडं घेण्यापेक्षा आपण अशा बहिणींकडून, अशा बचत गटांकडून आपण आवर्जून लागणाऱ्या वस्तू आपण घेतल्या पाहिजेत आणि आपल्याला त्या घरपोच पण देतात किंवा आपण ऑर्डर केल्यानंतर आपल्याला फ्रेश हव्या तशा त्या आपल्याला तयार करून सुद्धा रेडी ठेवतात. आपण जाऊन फक्त घेऊन यायच्या. कमी दरामध्ये चांगल्या दर्जेदार, चांगल्या क्वालिटीच्या, प्रेमाने देणाऱ्या जर आपल्याला वस्तू मिळणार असतील, अशा आपल्या भगिनी असतील, तर आपण मॉलमध्ये शो पाहून आणि कृत्रिम जगामध्ये जाऊन पैसे देऊन काय उपयोग होणार आहे? तर अशा या आपल्या हिरकण्यांना जर आपण मदत केली, त्या आपल्या सेवेसाठी आहेत. आपणही त्यांना त्यांच्या सेवेचा मोबदला दिला पाहिजे. त्यांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. त्यांना अजून प्रेरणा मिळाली पाहिजे, की त्या पण नवीन शिकत असतात, की त्या शिकण्यातून हा माल किती चांगला मिळेल, त्याच्यातून अजून किती ग्राहकांना चांगलं देता येईल. तर त्या प्रतीच्या त्या चवी बदलत राहतात. त्या चवीनुसार लोकांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमी असतो आणि छानच पद्धतीने त्या आपल्या बचत गटांना आकार देत आहेत आणि आज तुफान लोकप्रिय बचत गट होत आहे. स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेलं, हिरकण्यांनी आपल्या इतर हिरकण्यांसाठी हा जो प्लॅटफॉर्म करून दिलेला आहे हा बचत गटांचा आणि खरंच महिला जास्तीत जास्त बचत करतात, जास्तीत जास्त काटकसर करतात. त्यांना कोणी सांगावं लागत नाही, की इथं हे असं वाचव आणि तिथं ते असं सांभाळ. तर तिची ती सांभाळकर्त्याची भूमिका, वाचवण्याची भूमिका हा तिचा रक्तातच आहे आणि त्यामुळं तिच्याकडून कुठल्याही गोष्टी वाया जात नाही. काही का असेना, पण त्या सांभाळून ठेवतात, व्यवस्थित ठेवतात, टिकवून ठेवतात. कधीही वस्तू खराब होऊ देत नाही. त्या खराब व्हायला लागले तर त्या कुणाच्या तरी मुखात कशा पडतील, त्याचा उपयोग कसा होईल याचंच ते विचार करत असतात. त्यामुळे फेकून देण्यापेक्षा कोणाच्या मुखात पडू देत अशीच भाषा त्यांच्या जिभेवर नेहमी असते. तर टाकून देणार नाही रस्त्यावर, कधी कुणाच्या तरी मुखामध्ये त्या 2 घास घालतील. भले 2 पैसे कमी द्या, पण ते वाया जाऊन देत नाही. तर अशा या आपल्या अत्यंत प्रसन्न, प्रभावी आणि धबधब्याची ऊर्जा असलेल्या खेड्यापाड्यातल्या आपल्या तळागाळातल्या कुठल्याही जाती धर्माच्या ज्या आपल्या हिरकण्या आहेत, अतिशय छान काम करतात, अतिशय धाडसाने काम करतात, बँकेचे व्यवहार करतात, मार्केटिंग करतात, मोठा बिझनेस करतात, त्याला खरंच तोड नाही. अशा हिरकण्यांना आपण सतत प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर ज्या वेळेला आपल्याला एखादा सणावाराला पदार्थ खाऊशी वाटतो, त्या वेळेला त्यांना ऑर्डर द्यायची. गरमागरम आपल्याला होळीला म्हणा किंवा बैलपोळ्याला अशा काही मोजक्या सणांना आपल्याला पुरणपोळ्या, मांडे खाऊशे वाटतात. गरमागरम छान असे ताजे मांडे त्यांच्या हातचे खावेत. अतिशय सुंदर अशा दिवाळीचे पदार्थ म्हणा, करंज्या, लाडू, पुरणपोळ्या, खरपूस अगदी मस्तपैकी आणि हवं ते तुम्हाला काही खा. तुम्हाला नॉनव्हेज हवं असेल तर नॉनव्हेजचे पण पदार्थ ते अतिशय प्रेमाने खिलवतात तुम्हाला. पाहिजे ते वस्तू तुम्ही फक्त त्यांच्याकडे मागा, तुम्हाला त्या मिळतील. अशा या आपल्या अन्नपूर्णा असलेल्या, हाताला चव घेऊन आलेल्या, 5 स्टारच्या तोंडात मारतील, मोठ्या मॉलच्या तोंडात मारतील असा व्यवहार करणाऱ्या, अशी चव देणाऱ्या आणि अशी सर्व्हिस देणाऱ्या, सेवेला जिवंत सेवा देणाऱ्या अशा या आपल्या भगिनी, आपल्या बहिणी, आपल्या हिरकण्या आज इथे कामं करत आहेत, मेहनत घेत आहेत, कष्ट करत आहेत. तर अशा हिरकण्यांना, अशा आपल्या भगिनींना आपण त्यांच्या सेवेसाठी प्रवृत्त केलं पाहिजे. आपणही त्यांची सेवा मिळवण्यासाठी आतुर असलं पाहिजे. 2 पैसे त्यांनाही मिळू देत आणि आपल्यालाही आनंद मिळू देत, अशी भावना घेऊन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूयात. पुन्हा भेटू. धन्यवाद.